आज आपण इथे भाताची रेसिपी बनवणार आहोत। तर त्यासाठी हा रात्रीचा उरलेला भात आहे आणि आपल्याला याचे वडे बनवायचे। इथे मी 1 वाटी भात घेतलेला आहे आणि इथे मी 1 वाटी छोटी तांदळाचं पीठ, कोथिंबीर, इथे मी लसूण घेतलेले आहे, 2 मिरच्या आणि आलं। तर आपल्याला आलं इथे कट करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची टाकली। यामध्ये मी अर्धा चमचा धने घातले आणि आपल्याला हे क्रश करून घ्यायचं। कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची। तर इथं आपल्याला भात असा हाताने स्मॅश करून घ्यायचा आणि तुम्हाला मिक्सरला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता। तर इथे बघा हातानेच असं आपण कुस्करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला हे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे। हे सर्व पीठ मी यामध्ये घालते आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा। आपला कांदा बारीक चिरून झालेला आहे। भातामध्ये मी कांदा टाकते, थोडीशी कोथिंबीर आणि हे वाटण आपण क्रश केलेलं आलं, लसूण, मिरचीचं, धने ते यामध्ये घालूया। इथे बघा मिक्स करून घ्यायचं। तर त्यानुसार आपल्याला किती पाणी पाहिजे यामध्ये तर आपल्याला टाकायचं आहे। आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं। तर भातामध्ये मीठ असतं आधीच, म्हणून थोडंसंच टाकायचं आणि थोडंसं चिली फ्लेक्स घालते। पुन्हा मिक्स करून घ्यायचं। तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, हे वाटणाचंच पाणी मी थोडंसं घालते यामध्ये आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं। हे मी भात सर्व असा मी मिक्स करून घेतलेला आहे आणि जर भात आपला असा सुक्का असेल तर मिक्सरला तुम्ही लावू शकता। आणि थोडंसं पाणी टाकलं आणि हे असं स्मॅश करून छान घेतलं आणि मस्त असा याचा गोळा तयार करून घेतला। तर आता आपण याचे वडे बनवून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने मी बनवते वडे। तर हा मुलांसाठी झटपट नाश्ता अगदी छान आहे आणि पटकन तयार होतो, घरच्या साहित्यामध्ये होतो। इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेल पण छान असं तापलेलं आहे। तर आता हे वडे आपण एक एक तेलामध्ये सोडूया।
इथे मी पलटी करून घेते आता. इथं आपले छान असे वडे तळून झालेले आहेत. तर आता आपल्याला काढून घ्यायचे आहे. हे सर्व वडे आता असे तळून घ्यायचे. वडे इथे मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि तांदळाच्या पिठाने छान असा कुरकुरीतपणा येतो. आपल्याला चटणी बनवायची आहे. त्यासाठी मी ओला नारळ, थोडीशी लसूण, मिरच्या, कोथिंबीर आणि ही डाळ घेतलेली आहे. थोडी चिंच त्यामध्ये घालायची आहे आणि हे सर्व मिक्सरला फिरवून घेते. चटणीमध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते आणि पुन्हा बारीक करून घेते. इथे बघा आपले मस्त भाताचे वडे, शिळ्या भाताचे वडे छान असे तयार झाले, सोबत चटणी. तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.